नाव आहे प्रसाद सुर्वे, वंडर बॉय ऑफ वाल्मिकी पठार. वॉट बॅटिंग परफॉर्मन्स अफलातून. चला जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. कैलासवासी अण्णासाहेब पाटील चषक 2026 प्रव क्रमांक दुसरा दिवस आहे, दुसरा मेगा फायनलचा अंतिम दिवस या स्पर्धेचा. या लढतीकडे आपण वळूयात. पहिलाच बॉल अजय सुतार फेस करतोय, सन्मान दिलाय. सेन्सिबल गेम पहिल्याच बॉल वरती आपल्याला दिसून येतोय. एक सिंगल न सुरुवात झाली आहे. अजय सतीश ही जोडी सलामीची मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती P1 च पहिलं. संभाजी यांना आपण पाहतोय ओव्हर नंबर 1 मध्ये. प्रसाद टी शर्ट इथे डेडिकेट करतोय. आज त्यांच्यामधील जे खेळाडू पुण्याहून इथपर्यंत आलाय खेळायला, किरण, आणि त्याच्यासाठी हे टी शर्ट तो डेडिकेट करतोय. एक खेळाडू वृत्ती आपण पाहतोय प्रसाद सुर्वेची. पहिलीच मॅन ऑफ द मॅच इतकी चांगली खेळली आणि त्यानंतर तो टी शर्ट ती डेडिकेट करतोय, कारण की हा आमचा खेळाडू पुण्याहून प्रवास करून आज नवी मुंबई पर्यंत आलाय आपल्या गावासाठी आणि आमच्या सोबत तो खेळण्यासाठी इथपर्यंत आलाय. तर त्याचा देखील आत्मविश्वास कुठेतरी वाढावा आणि त्याला देखील प्रोत्साहन मिळावं पुढील सामने खेळण्यासाठी. त्यासाठीच त्याने टी शर्ट ती डेडिकेट केली आहे. अभिनंदन किरण तुमचं देखील. मैदानाच्या आतमध्ये धावचीच्या स्वरूपामध्ये सतीश साळुंके बाद झाला. पहिलाच बॉल त्याने फेस केला. धावेची गरज नव्हती परंतु तो धावला. अजयला माहिती आहे ते धावणं गरजेचं नाहीये. अजयने जागा सोडली नाही आणि सतीशला मात्र मैदानातली जागा सोडावी लागली. पहिल्या विकेटचा पतन झाला. अनिल साळुंके आलाय. हो, आडव्या बॅटने खेळायचा होता. चेंडू भरपूर चांगला होता. डेंजर एंडला अनिल देखील आहे. नो बॉलचा इशारा आलाय. पिचिंगच्या बाहेर डिलिव्हर झालाय हा बॉल. नो +1 अशा 2 असतील या बॉल वरती धावा. नो बॉल होता. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता अनिलचा, परंतु चेंडूकडे वेग भरपूर होता, त्याला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. फ्री हिट असेल आता अजय कडे आणि अजय फ्री हिटचा बॉल सहजासहजी सोडणार नाहीये. हो, आडव्या बॅटने खेळायचा होता. बॅटची इनर एज आपण पाहतोय. गोलंदाज भरपूर चालाक आहे, भरपूर चालाक आहे. व्हेरिएशन आपण पाहतोय. कट होतोय चेंडू, टप्पा पडल्यानंतर काटा बदलतोय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे सध्याच्या घडीला. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. पिकअप स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे रतन, चुकी करणार नाहीये. रनिंग कॅच आपण पाहिली. ताकद भरपूर कमी होती, नजाकत खूप जास्त होती. रतनने संधी सोडलेली नाहीये. रतनने कॅच पकडलाय. पहिल्या सामन्यामध्ये संघर्ष तुम्हाला दाखवायचा आहे. नक्कीच तुम्ही प्रॅक्टिस करून आलेला असता. काही खेळाडू प्रॅक्टिस करून येत नाहीत, परंतु पहिला सामना ज्यावेळेस तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळत असता त्यावेळेस तुम्हाला संयम बाळगणं फार महत्वाचं आहे, कारण की तिथून आपली सुरुवात होत असते. तिथे जर का आपला संघर्ष चुकला, कमी पडला, तर या स्पर्धेमधून बाहेर जाण्याचे चान्सेस भरपूर जास्त असतात. स्पर्धेमध्ये टिकून राहायचं आहे तर पहिला सामना तुम्हाला चुरशीचाच खेळावा लागतो. पहिल्या सामन्यामध्ये तुम्हाला मेहनत, संघर्ष करावीच लागते. जयवंत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. हो, सरळ बॅटने खेळायचा होता, कव्हरला खेळायचा होता, शरीरापासून लांब ठेवलं या बॉलला. वेग भरपूर होता, प्रचंड वेगाने बॉल गेला सरळ. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव. सिद्धेश्वर 11 डावरी संघ गत स्पर्धेमध्ये याच संघाने प्रथम पारितोषिक पटकवलं होतं आणि याच संघामधील मालिकावीर देखील राहिला होता रतन, आणि तोच संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. हो, बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता, चेंडूला येऊन दिलं. शेवटी बॅटचा फेस ओपन केला, परंतु बॉल भरपूर वेगाचा होता, निघून गेला. निर्धाव यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पहिल्या षटकाची समाप्ती होते. अखेरीस धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 4. 2 गडी बाद टीम विठला 11 कारळे संघाचा धाव फलक अगदी बिकट परिस्थितीमध्ये आपण पाहतोय.
अजय आहे. अजय शांत उभा आहे, संयमी खेळाडू आहे, संयम त्याच्याकडे भरपूर आहे, बराच वेळ शांत राहतो. कठीण परिस्थितीमध्ये देखील स्वतःला शांत ठेवणं भरपूर अवघड काम आहे, परंतु अजय सातत्याने ते काम करत असतो. कितीही कठीण परिस्थितीमध्ये तो स्वतःला भरपूर शांत ठेवतो. राजू बॉलिंग ट्रॅक वरती सोडून दिलाय अजयने पहिलाच बॉल, परंतु ओळखता आलेला नाहीये अजयला. राजू मोहिते अनुभवाच्या मातीमध्ये मळकटलेला हा खेळाडू अनेक मोठमोठ्या मैदानांवरती स्वतःच्या नावाची एक वेगळी छाप सोडतो. आणि या वर्षी आपण पाहतोय पहिल्या टुर्नामेंट पासून या खेळाडूने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. हो, गती फार होती, गॅप मध्ये बॉलला फेकलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगली फिल्डिंग आपण पाहतोय, फेकी अगदी वेगाने झाली, एक सिंगल त्याच्यावर आपल्याला बघायला मिळते. हो, खोलटप्प्याचा बॉल पायाचा वेध घेतोय, डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील होता. दुसऱ्या धावेसाठी तिथे जोखमीची जागा सोडली आहे. काय घडलंय, काय बिघडलंय, कोऑर्डिनेशन कॉलिंग कॉम्बिनेशन नाहीये कोणत्याच खेळाडू मध्ये. हा देखील खेळाडू धावचीच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. कॉलिंग भरपूर महत्वाचा असतो, इशारे भरपूर महत्वाचे असतात क्रिकेटमध्ये. ज्यावेळेस तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळ करता तुम्हाला क्षणाला निर्णय घ्यावा लागतो. प्रति सेकंड तुम्हाला एक वेगळा निर्णय घ्यावा लागतो आणि त्या वेगळा निर्णय घेत असताना अनेक खेळाडू फसतात. पहिल्यांदा सतीश फसला, आता जयवंत फसला आणि दोन मुख्य खेळाडू मैदानाच्या बाहेर गेले. नामदेव साळुंके नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अजय स्ट्रायकिंग वरती. हो, इथे जर का पाहिलं तर मोहित केलं गोलंदाजाला आक्रमणासाठी आणि त्यानंतर हा बॉल निघून गेला. फलंदाजांच्या भावनेशी खेळत असताना गोलंदाज चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळतोय. हो, खुल्या टप्प्याचा सटीक यॉर्कर होता, डिफेंड केलाय अजयने, धाव तिथे मिळणार नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडू, भरपूर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 2 चा. धावफलक तिथे बिलकुल स्थिरावलाय, 6च्या घरामध्ये थांबलाय, गतावलाय, मंदावलाय. अगदी कमी गतीने 3 ते 4 चेंडू नंतर येणारी एक धाव धावफलका पुढे नेते. डेड बॉल, चेंडू निसटला, पुन्हा टाकावा लागेल. भरपूर चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहतोय. सोडून दिलाय. येस, इट इज अ वाईट बॉल, ओळखला होता. खुल्या टप्प्याचा बॉल, दिशा दिली आहे. शेवटच्या बॉल वरती स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये रतन येतोय बॉलच्या खाली, उचलून फेकेल तोपर्यंत एक सिंगल शेवटच्या बॉल वरती मिळाली. दुसऱ्या षटकाची होते समाप्ती. अखेरीस धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 8. 3 गडी बाद झालेत आतापर्यंत कारळे टीमचे. 8 धावा धावपलकावरती, 12 चेंडूचा खेळ झाला. अजूनही सिंगल डिजिट आकड्यावरती धावफलक आपल्याला बघायला मिळतोय. एक फायटिंग स्कोअर इथे तुम्हाला बनवावा लागेल, कारण की सिद्धेश्वर 11 डावरी संघाची बॅटिंग लाईनअप अगदी तिखट आहे. भरपूर चांगली बॅटिंग लाईनअप त्यांची आपल्याला पाहायला मिळते. जितकी चांगली बॅटिंग लाईनअप आहे तितकीच चांगली बॉलिंग लाईनअप देखील आपण पाहतोय. अक्षय ओव्हर नंबर 3 मध्ये आपल्याला बघायला मिळतोय बॉलिंग ट्रॅक वरती. भरपूर वेळ शांत राहिला अजय. आता या षटकामध्ये कशा पद्धतीने तो खेळ करणार आहे. बराच वेळ शांत राहिला, परंतु जास्त वेळ शांत राहिला मी संत नाहीये.
या बॉलवरती आडव्या बॅटने अजयने बॉलला पाठवलं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पल्याड 6 धावेंसाठी षटकार. धावा यायला सुरुवात झाली आहे. 6 ने धावफलक पुढे सरकला. आता जाऊन पोहोचला 14च्या घरामध्ये. 14 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झाली. धावफलक डबल डिजिट आकड्यामध्ये कन्वर्ट झाला. गिअर बदलला. आणखीन एक कमी गतीचा बॉल त्याच दिशेला खेळला. गॅप भरपूर मोठा आहे. रतन आलाय तिथे. चांगली फिल्डिंग रतनची. एक सिंगल मिळाली. सिंगल वरती थांबले दोन्ही फलंदाज. आता कॉलिंग व्हायला लागले. दुसरी धाव घेत असताना विचार करताय. जोखीम आहे. भरपूर रिस्क आहे. रिस्क घेतली जात नाहीये कारण की रिस्क घेतली तर बॅकअप अगदी चित्यासारखा येऊन पाठीमागे उभा आहे. बॅकअप आहे म्हटल्यानंतर पॅकअप होण्याची शक्यता भरपूर जास्त आहे. त्यामुळे इथे जोखीम आता उचलली जाणार नाही. हा फटका भरपूर चांगला आहे. अगदी वेगाने बॉल ट्रॅव्हल झाला आणि निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. नामदेव साळुंकेंच्या बॅट मधून येतोय उत्तुंग भरारी घेणारा अति सुंदर फटका षटकार. भरपूर चांगला स्ट्रोक हुकदा. लॉंग ऑनला बॉल निघून गेला 6 धावींसाठी. आडव्या बॅटने चेंडू हवेमध्ये. आता क्षेत्ररक्षक येतोय तिथे. चुकी झाली आहे. एक सिंगल आली या बॉल वरती. क्षेत्ररक्षक तिथे होता. कॅच पर्यंत पोहोचला होता पूर्णपणे परंतु शेवटी बॉल हातामधून खाली निसटला. 22 धावा धावफलकावरती. धावफलक आता गती घ्यायला लागलाय. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. आणखीन एक येतोय की काय परंतु रतनचा प्रयत्न पडला अपुरा. जिथे दोन्ही हातांचा वापर करायचा होता वापर केला एकाच हाताचा आणि हातावरती चटका देऊन बॉल गेला सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेंसाठी निघून गेला षटकार. म्हटलं होतं क्षणाक्षणाला तुम्हाला निर्णय घ्यावे लागतात. इथे निर्णय चुकला रतनचा आणि फटका देखील भरपूर चांगला होता अजयचा. शेवटी बॉल शेवटचा त्याच्यावरती मिळाली एक सिंगल. 3 षटकांची होती समाप्ती. अखेरीस धावा धावफलकावरती 29. 3 गडी बाद टीम विठला 11 कारळेचा सुस्थितीमध्ये आलेला धावफलक आपण पाहतोय. 29 धावा धावफलकावरती. ओमकार ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. षटक क्रमांक शेवटचं या डावाचं पहिल्या इनिंगचं हाणामारीचं धनाधनीचं आणि कणाकणीचं. कारण की या षटकामध्ये शांत खेळ ठेवून चालणार नाहीये. दोन्ही संघांचा विचार केला तर ही मॅच लो स्कोरिंग नक्कीच आहे कारण की दोन्ही संघांकडे ताकद भरपूर आहे. क्रिकेट मधील ताकद. हो हा बॉल आपण पाहतोय. वेग प्रचंड वेगाने बॉल ट्रॅव्हल झाला. बीट करून चाललाय फलंदाजाला सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. भरपूर वेग आता पहिल्याच बॉल वरती ओमकारच्या. आता देखील वेग होता परंतु वेगावरती हा फटका खेळलाय. शिवाजी येतोय तिथे चुकी झाली. कॉलिंग आता देखील झालं नाहीये. बॉल गेलाय आउट ऑफ दी पार्क सीमारेषेच्या पल्याड. 6 धावेंसाठी षटकार. डीप मिड विकेटला पूर्णपणे अंतर क्रॉस केलं चेंडूने. शिवा तिथे होता. एबी तिथे होता. कॉलिंग एकाच झालं पाहिजे होता. एकच जण चेंडूवरती गेला असता कॅच झाली असती. आणखीन एक चांगला स्ट्रोक भरपूर चांगला परंतु धाव त्याच्यावरती एकच मिळणार. एक सिंगल.
36च्या घरामध्ये धाव फलक. 3 बॉलचा खेळ अजून बाकी आहे. यावेळी फटका बसला स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. गोलंदाज आहे चांगलं गॅदर आपण पाहतोय. विकेटचं पतन. अजय इथे पाठीमागे गेलाय. भरपूर चांगली बॅटिंग राहिली अजयची. सलामीला आला होता आणि शेवटच्या बॉल पर्यंत मैदानावरती थांबण्याचा त्याचा मानस आपण पाहिला. उशिरा परंतु भरपूर चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मयूर. 2 बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे. 2 बॉल मध्ये एक मोठा फटका आणि या मॅचला येणारी मजा आपल्याला बघायला मिळेल, कारण की फायटिंग स्कोअर होणं भरपूर गरजेचं आहे. फायटिंग स्कोअर मध्ये दोन्ही चांगले खेळाडू, दोन्ही चांगले संघ आणि दोन्ही चांगल्या संघांमध्ये होणारी ही चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळेल. आडव्या बॅटने मयूरने हा फटका खेळला. रतन तिथे टप्प्याची वाट पाहतोय. रतन चांगलं गॅदर. एक सिंगलच मिळणार आहे. 37 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल. टार्गेट आता होणार आहे सेट. कमी गतीचा होता त्याच्यावरती. नामदेव साळुंके तुटून पडलेत. बॉलला फेकून दिलं. शेवटच्या बॉलला सीमारेषेच्या पलीकडे 6 धावींसाठी षटकार. शेवटच्या बॉलवरती मिळाल्या 6 धावा. 6ने धावफलक पुढे सरकला जाऊन पोहोचला 43च्या घरामध्ये आणि 44 धावांचं लक्ष आता. 44 धावा बनवायच्या सिद्धेश्वर 11 डावरी टीमला. चेंडू त्यांच्याकडे असणार आहे 24. चला लगेच या टीम कारळे. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. डावरी टीम बॅट्समन पाठवा आपले लगेच.
चला लगेच मॅच चालू करायची आहे, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. रतन आणि दशरथ. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला अनिल पाहायला मिळेल. अनिल साळुंके ओव्हर नंबर 1 मध्ये. आज पॉवर प्लेचं षटक हाताळताना त्याला आपण पाहणार आहोत. नेहमी कधी मयूर कधी अजय असतो, परंतु आज अनिल आहे. रतन विरुद्ध त्याला बॉलिंग करायचे. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. 44 धावांचं लक्ष. पहिलाच बॉल कमी गतीचा, फटका फसला होता थोडासा जरूर, परंतु चांगली फिल्डिंग आपण पाहतोय तिथे शॉर्ट कव्हरला. इथे फटका हवेमध्ये आहे. मयूर प्रयत्न करणारे. चेक करूया आपण, चेक करूया त्यानंतर कळू. षटकार आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला होता. प्रयत्न भरपूर चांगला मयूरचा, परंतु पाय त्याचा सीमारेषेच्या बाहेर होता. त्यानंतर देखील चेंडू त्याच्या हातामध्ये होता. भरपूर चांगला प्रयत्न, परंतु अपयश मिळालं प्रयत्नांना. आणि रतनच्या बॅटमधून पहिला षटकार येताना आपल्याला बघायला मिळाला. स्विच हिटचा प्रयत्न रतनचा अप्रतिम. बॉल निघून जाईल दुसऱ्या टप्प्याला सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. भरपूर चांगला स्ट्रोक आपण पाहिला. सरळ बॅटने धावा येत आहेत, उलट्या बॅटने देखील धावा घेण्याचा मानस. स्विच हिट होता. स्विच हिट रतनचा 4 धावा देऊन गेला. चल लगेच मॅच चालू करा. हो, फटका फसला. चेंडू हवेमध्ये आहे. गॅप तिथे होता. क्षेत्ररक्षक धावलाय. चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. एक सिंगलच तिथे आली. धावफलक 1 ने पुढे सरकलाय. 1100 घरामध्ये जाऊन पोहोचलाय. 11 धावा धावफलकावरती. हा चेंडू हवेमध्ये. बॉल जाईल डी झोन मध्ये. एक सिंगल तिथे मिळेल. दशरथ आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती.
दशरथसाठी हा बॉल हुक केलाय. बॉल जाईल पुनश्च डी झोन मध्ये. एक सिंगल तिथे मिळेल. पहिल्या षटकाची होते समाप्ती. अखेरीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 13 धावा धावफलकावरती एका षटकाच्या नंतर. आडव्या बॅटने हा बॉल खेळलाय. पुन्हा एकदा जाईल डी झोन मध्ये. सिंगलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू झालाय. अजय बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर नंबर 2 मध्ये आपल्याला अजय पाहायला मिळतोय. अजयचा पहिलाच बॉल त्याच्यावरती रतनच्या बॅटमधून आलेली गोशांकी क्षेत्रामधील एक सिंगलने सुरुवात झाली. ओव्हर नंबर 2 ला चांगली बॉलिंग करावी लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल. शपल झालाय. फुलटॉस बॉल आडव्या बॅटने भिरकावलाय. बॉल निघून जाईल. नो बॉलचा इशारा आलाय पंचांचा. नो प्लस 4 अशा एकूण 5 धावा धावफलकावरती अंकित होतील. बीमर होता, भरपूर हाईट होती बॉलला. पंचांनी ते तो बॉल नाकारला. नो बॉल दंडित केलं गोलंदाजाला. नो प्लस 1 अशा 5 धावा आल्या. फ्री हिटचा बॉल आहे. रतन पाहतोय. स्ट्राईक एंड वरती येतो फ्री हिटच्या बॉल साठी. हो, फ्री हिटचा बॉल तेजानी तर्रार होता. जागेवरून हलून दिलं नाहीये रतनला, जागेवरती उभा केला. फ्री हिटचा चेंडू भरपूर चांगला होता, भरपूर चांगला. तिथे थांबवलं रतनला. या पद्धतीची गोलंदाजी भरपूर महत्वाची आहे. जर का रतनला थांबवायचंय, चांगली गोलंदाजी करावी लागेल. कारण की रतन अनेक चांगल्या गोलंदाजांविरुद्ध अफलातून फलंदाजी करतो. त्याला थांबवणं इतकं सोपं नाहीये, परंतु थांबवावं लागेल. पुढे आलाय, जिथे बॉलची पिचिंग होते तिथे आलाय आणि आता त्याचा फटका फसलाय. काय झालंय मैदानाच्या आतमध्ये? काय घडलंय? काय बिघडलंय? दशरथ इथे जरूर बाद झाला, परंतु जो खेळाडू बाद व्हायला हवा होता तो सुरक्षित तिथे थांबला. पहिल्या विकेटचं पतन झालं. दशरथ इथे बाद झाले. रतन सुरक्षित आहे. त्याची कॅच भरपूर महत्वाची होती, परंतु सतीश कडून ड्रॉप झाली. ओमकार नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. या लगेच ओमकार. आडव्या बॅटने अलॉंग द ग्रास बॉल ट्रॅव्हल होते. डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षक आहे तिथे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि ती देखील धाव पूर्ण होते. लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं तिथे अनिल कडून. क्षेत्ररक्षण चुकलं, थोडासा फंबल झाला. फलंदाजांनी पाहिलं आणि लगोलग दुसऱ्या धावेची जोखीम उचलली आणि जोखमीच्या जोरावरती दुसरी धाव तिथे पूर्ण केली. 21च्या घरामध्ये धावफलक आहे. चेंडू हवेमध्ये आहे, उंच आहे, भरपूर लांब निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. ओमकारच्या बॅट मधून आलाय गगनाला गवसणी घालणारा षटकार. वेग होता, वेगावरती केला प्रहार. बॉल सीमारेषेच्या पलीकडे झाला फरार. षटकार.
27 धावा धावफलकावरती. शेवटच्या बॉल वरती देखील फटका अप्रतिम. बॅक टू बॅक दुसरा दमदार षटकार ओमकारच्या बॅट मधून येताना आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचे 2 चेंडू भरपूर महाग होते अजयचे, जिथे मात्र ओमकारने फायदा उचलला आणि धावफलकाला वेगळा आकार आणि उकाराने गती दिली. बॉल धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळते 33 धावा धावफलकावरती. 2 षटकांच्या नंतर एक गडी बाद टीम सिद्धेश्वर 11 डावरी. शेवटचा बॉल त्याच्यावरती आलेला षटकार धावफलकाला मिळाली गती आणि धावफलक जाऊन पोहोचला 33च्या घरामध्ये. 12 मध्ये बनवायचे आता 11. 12 चेंडू आणि 11ची गरज आहे सिद्धेश्वर 11 डावरी टीमला विजयासाठी. कशा पद्धतीने डिफेंड करतील गोलंदाज आपण पाहतोय. सतीश साळुंकेचा हा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा. सुरुवात कुठेतरी खराब झाली षटकाची. आता 12 मध्ये बनवायच्या 10 समीकरण आपण पाहतोय. लोअर फुलटॉस होता, क्षेत्ररक्षक होता, त्याच्या डोक्यावरून बॉल टिपला चाललाय. एक सिंगल मिळाली आहे. पुन्हा एकदा ओमकारसाठी खरं तर हॅट्रिक बॉल असेल. पटका फसलाय ओमकारचा. अजय आहे पाठीमागे. कॅच इथे पकडली जाते. ओमकार बाद झालाय. मॅच अजूनही बनवू शकते जर का पूर्ण षटक रतन नॉनस्टॉपिंग एंडला थांबला. शेवटच्या षटकामध्ये मजा येणार. काय घडणार आहे, काय बिघडणार आहे. मॅच चुरशीची होत चालली आहे. मॅच सोडून चालणार नाहीये. मॅच पकडून ठेवावी लागेल. खांदे झुकलेत आपण पाहते फिल्डिंग करत असताना प्रत्येक खेळाडूचे. राजू मोहिते नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सोडून दिलाय. खराब चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा. एक एक्स्ट्रा सिंगल ने धावफलक पुढे सरके जाऊन पोहोचेल. 36च्या घरामध्ये 36 धावा धावफलकावरती. आडव्या बॅटने खेळलाय हा बॉल. डेंजर एंडला आहे फलंदाज. पुन्हा एकदा एक सिंगल. पायामधला बॉल खिचलाय. बॉल जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये. एक सिंगल मिळेल. दोन बॉलचा खेळ अजूनही बाकी. ओव्हर नंबर 3 मध्ये. अडोतीस धावा धावफलकावरती. सहाची गरज आहे अजून. पुढे सरसायचा प्रयत्न. काय घडलंय. रतनसाठी संधी निर्माण झाली होती. एक 22ची येते सिंगल. 5ची अजूनही गरज आहे विजयासाठी. 5 धावा बनवायचे आहेत. शेवटचा बॉल आहे ओव्हर नंबर 3चा. हा चेंडू निर्धावाला तर आणि मजा येणार. 5ची गरज आहे विजयासाठी. शेवटचा बॉल हवेमध्ये आहे. हव्या होता 5 मिळाल्या 6. सामना संपवलाय रतनने. विजयी षटकार आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या सामन्यावरती विजयाची मोहर उमटवले सिद्धेश्वर 11 डावरे टीमने. अभिनंदन. चला नेक्स्ट मॅच आपण टॉस इथे करूया. वागजा 11 आंबावडे विपक्ष सिद्धेश्वर 11 डावरी.
कॅप्टन या लगेच. त्यानंतर दिवशी टीम आपण लाईव्ह पाहत असाल तर उपस्थित राहा मैदानाच्या आतमध्ये लगेचच. त्यानंतर तुमचा सामना आहे. या टॉस साठी लगेच यानंतरची मॅच ऐकूयात आवाज आदित्य देसाई सरांचा.